देवळाली कॅम्प परिसरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 4,40,000 रुपये किमतीची सोन्याची लगड व मोबाईल हस्तगत करून चोरी करणारा विधी संघर्षित बालक ताब्यात। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। फिर्यादी यांचे राहते घर येथून घरातून सोन्याचे मंगळसूत्र व ब्रेसलेट असे एकूण 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती। त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती अनुसार सदरची चोरी ही संसरी येथे राहणारा एक विधी संघर्षित बालक याने केली असून तो त्याचे मित्रांसोबत संसरी गाव परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने छापा लावून विधी संघर्षित बालक गौरव जितेंद्र गांगुर्डे, विजय संतोष अस्वले, साहिल गणेश कासार अशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करिता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे विधी संघर्षित बालक याने त्याचे मित्र साहिल गणेश कासार, गौरव जितेंद्र गांगुर्डे, विजय संतोष अस्वले यांच्या मदतीने सोनाराला विक्री केले होते। त्यावरून 3,60,000 रुपये किमतीची 4 तोळे सोन्याची लगड तसेच ॲपल कंपनीचा 80,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 4,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवडी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजीरे अशांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।